परभणीमध्ये 14 तारखेपर्यंत वादळी वारा आणि विजांसह पावसाचा येलो अलर्ट. नागरिकांना खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. घरावरील पत्रे उडून गेल्यानं घराचं मोठं नुकसान. 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र आजपासून मिळणार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध होणार. राज्यात चिकनगुन्ह्याचे 741 रुग्ण. डेंग्यूच्या 1590 रुग्णांची नोंद. आरोग्य विभागाच्या वतीनं काळजी घेण्याचं आवाहन. रायगडच्या आंबेवाडी इथं कृषी विभागाच्या पथकाची धाड. 2,70,000चा बनावट टन नाशकाचा साठा जप्त. राजस्थानमध्ये पाण्याच्या नावाखाली करोडो रुपयांच्या डिझेलची चोरी. बोगदा खोदून पाईपलाईनमधून काढलं तेल. एकाला अटक तर एक जण फरार. रत्नागिरीमध्ये चालत्या ट्रकला अग्निशमन दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात मोठं यश. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये गॅस पाईपलाईनची गळती. अग्निशमन दल आणि गॅसचे कर्मचारी घटनास्थळी दाखल. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मंदिर परिसरात थुंकणं. पुजाऱ्यांना भोवलं. तुळजाभवानी मंदिरातील 8 पुजाऱ्यांना नोटीस. तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.